मॉर्निंग सर. बोला सर. गुड मॉर्निंग. काल परवा पण ऍड्रेस होता तुमचा, घेता आला नाही, त्यामुळं म्यूट काढा पहिल्यांदा आणि मग बोला. अनम्यूट करा स्वतःला पहिल्यांदा. माईक. हा, येस, बरोबर, एकदम. नमस्कार, मी नायकू माळे बोलतोय मंगसुळीहून. मला ही एक पूजा पाटील आणि लक्ष्मण सर यांनी दिली. मला शुगरचा प्रॉब्लेम होता. सकाळी 22 मिनिट 24 मिनिट जेवणा अगोदर, जेवणानंतर, संध्याकाळी जेवणा अगोदर, जेवणानंतर 24 मिनिट, आणि टोटल रक्त पातळ व्हायची गोळी, इन्सुलिन हे व्हायची गोळी, शुगरची गोळी, असं टोटल 9 गोळ्या होत्या. आता मी हे संतुलन आहार घ्यायल्यापासून जवळजवळ 5 महिने झाले. या 5 महिन्यामध्ये जवळजवळ 99% रिझल्ट माझा चांगला आहे. हे संतुलन आहार चालू केल्यापासून फक्त 1 महिन्यामध्ये माझ्या जवळपास 7-8 गोळ्या बंद झाल्या आणि इन्सुलिन बी 15 पॉईंटनं कमी झालं. परत 1 महिन्यानंतर मी आणि परत चेक करून आलो, डॉक्टरला दाखवून आलं, गोळ्या बद्दल संपून घ्यायला पाहिजे म्हणून. तर शुगर मायनस मध्ये दाखवा लागलं. लगेच डॉक्टर मला माळी कुठे बोलवा, त्यांना शुगर द्या, त्याची शुगर मायनस झाल्या, त्यांना शुगर खायला सांगा असं म्हणलं. त्या दिवशी माझी 3 वेळा त्याने रक्त चेक केलं. रोज जाईल तेव्हा 2 वेळाच करत होतं. त्या दिवशी लई मायनस मध्ये दाखवल्या म्हणून 3 वेळा केलं. तर मग म्हणाला तुमचे जरा मायनस मध्ये आलेल्या, तुम्ही हे करायला जरा गोळ्या कमी करूया. मग त्यांनी थोड्या गोळ्या 4-5 कमी केल्या. नंतर 24 असल्याला 15 मिनिट दिलं आणि ते घ्यायलापासून आणि 2-3 दिवसांना माझे आणि अंधार यायचं आणि हे व्हायचं आणि शुगर मायनस मध्ये दाखवला. मग तसं झाल्यापासून आता 3 महिने झालं मी इंजेक्शन बी घेत नाही, परत इन्शुरन्स बी घेत नाही, एकही गोळी घेत नाही, कुठली बीपीची गोळी घेत नाही, शुगरची गोळी घेत नाही. एकदम नॉर्मल आहे, मला एकदम हलका हवा. आणि सगळ्यात मेन महत्वाचं, ही गोळ्या डॉक्टरनी बंद केल्या का तुम्ही मनाचं केला? नाही, डॉक्टरांनीच बंद केलं. मी जरा मला मायनस व्हायला आल्यानंतर जरा डोळ्याला अंधार यायचं, चक्कर यायचं, असं व्हायला म्हणताना लगेच डॉक्टरकडे गेलो मी. आणि सर असं व्हायला लागलंय म्हटलं. त्या दिवशी चेक केलं. सकाळी गेल्यावर 100 दाखवलं, नंतर नाश्ता करून या आणि चेक करून म्हटलं 80 दाखवलं, परत आणि लईन मायनस दाखवलं आणि परत त्या दिवशी 3 वेळा चेक केलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग त्याने इन्शुरन्स कमी प्रमाणात करून दिलं आणि गोळ्या 2-3 कमी केल्या, 2-3 खावा म्हटलं. मग त्याच्यानंतर आणि आल्यानंतर आणि मला तसंच व्हायला लागलं, शुगर मायनस दाखवा लागली. आणि ते मी घरात स्वतः तर सकाळी आणि संध्याकाळी चेक करायचं म्हणून मशीन आणलेली आहे. त्याच्यामुळे मी आठवड्यात रोज सकाळी संध्याकाळी चेक करतोय मी. आता सध्या नॉर्मल मध्ये आहे. ओके. आणि हे व्यापार असल्यामुळे माझा धगधगीचा धंदा आहे. सकाळी लवकर उठणे, लवकर रात्री वेळाने येणे, असं सगळं धगधगीचा धंदा भरपूर आहे. टेन्शन बी भरपूर असते. तर हे लिंक घेतल्यापासून ऐकायल्यापासून अगदी समाधान वाटते. मॅडम बी चांगलं मला हे देते मार्गदर्शन, कुठं लिंक जॉईन करा, मग हे ऐका. मग मी सुद्धा अजिबात ऐकाय करत नाही. सकाळी बरोबर 5:30 ला उठायचं, सगळं योगा करायचं, संध्या 7:30ची सगळे ऐकायचं, भक्तिगीत ऐकायचं, ओंकार साधना. तर मला जायला वेळ मिळत नसला तरी सुद्धा मी बसमध्ये असलो तर सुद्धा बसमध्ये लावून बसतोय, बाजार करतोय. चांगली सौद्याला मार्केटमध्ये गेला तर मी मार्केटमध्ये सौद्याच्या टायमात सुद्धा माझं सगळं चालू असतं. की असं कसं असतंय, माणसाला आवड असल्याशिवाय सवड होत नाही म्हटल्यासारखं. सवड करून सगळं बघितलं की चांगलं आहे, एकदम मस्त वाटतंय, हलकं वाटतंय, आनंदी वाटतंय. ओके. नायकू सर, काय भाज्या घेऊन विकताय? काय फळं घेऊन विकताय? कांदा, बटाटा, लसूण, आलं होलसेल आणि रिटेल व्यापार आहे. ओ, ओके. त्याला रोजचं कस्टमर. बर. अजून एक प्रश्न, किती वर्षापासून डायबेटीस होता? मला हे 2 वर्षापासूनच जाणवलं. अगोदर मी काही चेक बी केलं नाही आणि माझे शरीर चांगलं असल्यामुळे मला काय ताप येत नाही किंवा थंडी नाही किंवा गोळी औषध मी कधीच खाल्लो नाही आजपर्यंत, मला कळत असतापासून. आणि हे जरा पाय जळजळायला लागलं, माझं पाय दुखायला लागलं म्हणून मी दवाखान्यात चेक करायला गेलो तर 450 शुगर होती माझी. 2 वर्षापासून मी गोळ्या घेतल्या. त्याच्या पहिला सुरुवातीला ज्या टायमाला गेलो त्या टायमाला 15 पॉईंट हे दिलं सरांनी, इन्शुरन्स. आणि प्रत्येक महिन्याला मी चेक करायला गेलं की 5 पॉईंट वाढतच गेलं. 2 गोळ्या स्टार्ट केल्या, त्या 9 गोळ्यापर्यंत गेलं.
आणि मी आयुष्यात येऊन व्यायामाला कधी जात नव्हतं. हेच व्यायाम माझा भरपूर आहे, हेच व्यायाम माझा भरपूर आहे, मी काय बसतोय काय काम भरपूर करतोय असं मला वाटत होतं. मग सर म्हणाले तू व्यायाम करायला पाहिजे, सकाळी वॉकिंग जायला पाहिजे. मी कधी वॉकिंगला न जाणारा माणूस 7 किलोमीटर रोज सकाळी वॉकिंगला चाललो. आणि एकदम म्हणजे काय गोडा खायचं नाही, शुगर चहा प्यायचं नाही, बाकीचं काहीच खायचं नाही. एकदम एवढा क्रेट फॉलो करून सुद्धा इन्शुरन्स काय कमी होत नव्हतं, प्रत्येक वेळेला वाढतच जात होतं. सुरुवात केलं त्या टायमात 15 मिनिट देत होतं आणि एक वरीस पर्यंत जोपर्यंत म्हणजे 24 मिनिट आणि 2 गोळ्याच्या 9 गोळ्या. आणि एकदम हे तरी कम्प्लीट बंद, गोडं खाणं बंद आणि सकाळी वॉकिंग एवढं असून सुद्धा काय कमी नाही. आता मी हे इन्सुलिन संपूर्ण आहार घ्यायला नुसता योगा एवढंच करतोय, वॉकिंगला जात नाही काय नाही, एकदम नॉर्मल आहे, एकदम ठणठणीत वाटतंय. येस, एकदम भारी. नायकू सर, सगळ्यात मेन महत्वाचं तुम्ही खूप छान स्वतःवर काम केलंय. 2 वर्षातच तुम्हाला जरी कळालं असलं तरी एवढं डायरेक्ट इन्शुलिनवर येत आहे. त्याआधी प्री डायबेटिक असाल, कळत नाही खूप लोकांना. त्यामुळं आणि बॉडी सिमटम्स देत असतात, आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आता मॅडम माझं फक्त 4 महिन्यामध्ये 14 किलो वजन कमी आलं. हो, अजून किती करायचंय? अजून माझं एक 5 किलो तरी करायचं. ओके, बेस्ट. कॉन्फिडन्स आहे होणार आपलं. 14 किलो 100% होणार. एवढं 14 किलो confidence आहे. केलेल्याला 5 किलो करायचं काय अवघड आहे? त्यामुळे भारी आहे, कारण तुम्हाला जरी कळालं असलं तरी वेळानं तरी तुम्ही तुमच्यावर काम करायला लागलाय मस्तपैकी. हे फॉलो करायचं अवघड आहे का नाही तू सर, सोपं आहे? लय सोपं आहे. जर कसं आहे मॅडम, त्याला आवड पाहिजे. आवड असली की सवड ऑटोमॅटिक होत्या. मला 10 मिनिटं कशाला वेळ देता येत नव्हतं, परंतु मी सकाळी उठलो की 1 तास अगदी निवांत वाकी हे योगा करायचं. हे एवढं केल्याशिवाय जातच नाही. आणि कुठे गेलो तरी मी खिशामध्ये फोन असते, बसमध्ये असलो तरी मी चालू करून बसतोय, बाजारमध्ये असलो तरी चालू करून ठेवतोय. सगळं ऐकत ऐकत आपलं काम करत असतो. येस, तेवढेच पैसे मिळवताय काय कमी पैसे मिळवायला लागलाय? पैसे कसं आता लवकर उठते ह्याच्यामुळं लवकर होते आणि जरा जास्तच होणार किंवा कमी कसं होईल, वेळ जास्त व्हायला लागला ते लोकांना आणि इकडे एनर्जी भरपूर आली. आता काय हे नाही. नाही, लोकांना इकडे वेळ दिल्यानंतर वाटतंय की माझा वेळ जातोय, माझा वेळ जातोय. खूप लोकांना आपण दिवसभरात जे काम करत असतोय ना, प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतंय मला काय काम कमी आहे का आणि ती योगा व्यायाम करायची मला काही गरज नाही. पण असं नसतंय, मनासाठी काहीच एनर्जी जास्त येते मॅडम, उत्साह वाटतोय माणसाचा. हे योगा आणि हे केल्यामुळं, लवकर उठल्यामुळं उत्साह वाटतंय, काम करायची आणि जरा आवड जास्त तयार होते. ओके, भारी भारी. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत नायकू माळी सरांसाठी. कारण मेडिसिन फ्रीचं लाईफ काय असतं, त्याचा जो आनंद असतो ना, तो ज्याचं मेडिसिन फ्री होतं त्यालाच कळतं. एखादा आजार असेल, त्या आजारातनं बाहेर आल्यानंतर आपल्याला त्या आजार काय असतो आणि निरोगी राहणं काय असतं, हे जो निरोगी राहतो त्यालाच कळतं. तसं दुसरं उदाहरण आहे, साधं उदाहरण बर का. घंटा वाजवता आली त्याचा आनंद अनुराधा पाटील ताईंचा गगनात मावत नव्हता. ओके, आता जाणार आहोत आपण अनुराधा ताईंच्याकडे. आज दोन्ही डायबिटीसचे एक्सपिरियन्स आहेत बरं का. नुसतंच डायबिटीस नाही, अनुराधा ताईंचे लईच एक्सपिरियन्स आहेत. झोपेचा आहे, डायबिटीसचा आहे, बाकी सगळ्याचाच आहे. जोरदार क्लॅप. कंटिन्यू. अनुराधा ताई. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना शतायुषी शुभेच्छा. गुड मॉर्निंग. मी अनुराधा पाटील, मी प्राथमिक शिक्षिका आहे. मी या फॅमिलीसाठी जॉईन झाले. जवळजवळ शुगरसाठी जॉईन झाले होते. मला जवळजवळ 14 वर्ष शुगर होती. 14 वर्ष. 32व्या वर्षी शुगर झाली आणि ती अशी वाढत गेली, इतकी वाढत गेली. शेवट मला 3 वर्ष इन्शुलिन देखील चालू होती आणि इन्शुलिन चालू असून देखील 350 शुगर कायम राहायची. फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम होता आणि त्या फ्रोझन शोल्डरमुळे मी शिक्षक असून देखील हातामध्ये खडू धरता येत नव्हता मला. 4 व्हीलर चालवायची, स्टेअरिंग सुद्धा हातात धरलं 2 मिनिटं उजवा हात, 2 मिनिटं डावा हात. डावा हातात स्टेअरिंग असते, ते आपल्या काय म्हणतात त्याला, गिअर असतात, ते सुद्धा मला सोडून मी काय करायची, स्टेअरिंग धरायची डाव्या हाताने आणि उजवा हात खाली यायचा, आपोआप खाली यायचा. अजिबात माझा हात उजवा हात काम करत नव्हता. आणि रात्री तर झोप अजिबात लागायची नाही, अजिबात म्हणजे अजिबात लागायची नाही, कारण दुखायचा हात भरपूर. माझ्या मिस्टरने हात सोडलं की मला झोप लागलेली बघायची आणि मग ती झोपायची. आणि रात्री झोपेत चुकून जरी हात हल्ला तर मी तोंडावर हात घेऊनच उठायची.
3-3, 4-4 तास मी अंथरुणावर अशीच बसून राहायची, कारण दुखायचं हात भरपूर आणि माझी झोप उडालेली होती. आणि जशी झोप उडालेली होती तशी माझी शुगर 350च्या खाली येतच नव्हती. इन्शुलिन चालू असून देखील आणि 6 गोळ्या होत्या. या फॅमिलीला जॉईन व्हायचं जवळजवळ 1 वर्ष मी टाळलं. 1 वर्ष, कारण ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक सगळे प्रकार करून झाले होते, पण माझ्यात कशाचाही फरक पडत नव्हता. कशाचाही फरक पडत नव्हता. शेवटी आयुष्य संपवल्याशिवाय मला पर्याय नाही याच विचारात मी राहिले. आणि या फॅमिलीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे मला एकदा डॉक्टरांनी सांगितलं, तुमचा हात, उजवा हात भूल देऊनच फिरवायला लागेल. मग मात्र मला घाम फुटला आणि शशिकला पाटील मॅडम मला जॉईन झाले. तर मॅडम म्हटलं, मला काय करायचंय ते सांगा. मी इव्हेंटला आले. जे इव्हेंट होता, मिलिंद सरांचा अनुभव बघितला. पोलिओच्या पायात एखाद्याचा जीव येत असेल तर हे फ्युल किती चांगलं असेल याचा विचार करून शशिकला पाटील मॅडमना म्हटलं, मला काय आहे ते द्या. त्या दिवशी ताई पण मला भेटल्या. काय नाही, होतंय ताई, होतंय. एवढ्याच एका वाक्यावर मी या शतायुषी फॅमिलीला जॉईन झाले. आणि खरं सांगायचं तर 4थ्या दिवशी माझा फ्रोजन शोल्डरचा जो हात होता तो दुखायचा बंद झाला पूर्णपणे. झोप चांगली लागायला आली. हळूहळू इन्शुलिन माझी डॉक्टरांनी दर आठवड्याला फॉलोअप असायचा. कमी कमी करत 3 महिन्यात माझी इन्शुलिन डॉक्टरांनी बंद केली. डॉक्टर स्वतःच म्हटले, तुझी इन्शुलिन काय गरज नाही आता. 12 HbA1c माझा 12 होता, 7 वर आला. 7 वरून 6 वर आला. 6 वरून 6च्या खाली आला. हळूहळू डॉक्टरांनी माझ्या 6 गोळ्या होत्या, 2 गोळ्यावर आणलं मला डॉक्टरांनी. आणि त्यावेळेस डॉक्टर विचारले सुद्धा मला, अनुराधा काय करतेस नेमकं तुझ्या? मी गोळ्या बंद केल्या, कमी केल्या, इन्शुलिन बंद केली आणि छान फॉलो करतेस. तू जे डाएट फॉलो करते ते चांगलं कर, काही अडचण नाही. माझ्या किडनीच्या टेस्ट सुद्धा डॉक्टरांनी केल्यात आणि सगळे नॉर्मल आलेले आहेत. मला मातीताईंचा जॉईन वर्ग देखील जॉईन करता येत नव्हता. माझा हात, उजवा हात 30 अंशामध्ये सुद्धा हलत नव्हता. आता मालतीताईंचा वर्ग करून, मी मुळक्यांनांचा वर्ग करून परत मी शेटेसानांच्या वर्गावर जॉईन असते. आणि स्पॉटलाइट करावं इतके आसनाचे सगळे प्रकार छान करते मी. हे फक्त मला शतायुषी फॅमिलीने दिलं. ज्या वेळेला माझा उजवा हात वर जात नव्हता आणि हे फ्युअल चालू केल्यानंतर मी मुलांना सांगते की सकस संतुलित आहार घेत जाऊ आपण. मी कधीच घेत नव्हते आणि जसं संतुलित आहार माझ्या पोटामध्ये चालला, माझं डोकं शांत झालं आणि सकाळची योगा तर करू लागले. आणि सकाळी फ्युअल सेशनला जॉईन होऊन मला इतर ठिकाणी कोण काय बोललेलं सहन व्हायचं नाही, चिडचिड व्हायची. स्किनचा प्रॉब्लेम तर एवढा मोठा होता, माझे डोळे आणि नाक सगळं एकच झालं होतं. सूज चढली होती माझ्या चेहऱ्यावर. तोंडावरून जरी हात फिरवला तरी मला ते गोलच वाटायचं, एवढं वाईट. आणि स्किन तर एवढी खराब झाली होती. म्हातारी माणसं बरी, बायका बऱ्या, इतकी वाईट स्किन माझी झाली होती. आमच्या सरांना देखील म्हणायचे लोक, काय तुझ्या बायकोची अवस्था झाली आहे. आणि त्याच एका दुकानदाराने ज्या 1 वर्षापूर्वी मला बघितलं होतं त्याच दुकानदाराने विचारले, हीच तुमची बायको काय? म्हणजे एवढा बदल या शतायुषी फॅमिलीनं माझ्या आयुष्यामध्ये घडवला. माझं आता वय 46 आहे, पण मी बिना लाठी, बिना औषध, बिना मेडिसिन 100 वर्ष आयुष्य जगेल याची गॅरंटी मात्र मला या शतायुषी फॅमिलीने दिली. थँक्यू शतायुषी फॅमिली. माझ्या आयुष्यामध्ये आनंद जो निर्माण केलाय हा फक्त शतायुषी फॅमिलीने निर्माण केलाय. आणि याच फॅमिलीमुळे माझं आयुष्य घडलेलं आहे. या 100 वर्ष काय की जेवढं आयुष्य मला देवाने दिलंय, या सगळं आयुष्य मी शतायुषी फॅमिलीला अर्पण करेल एवढंच मी म्हणेन. थँक्यू शतायुषी फॅमिली. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अनुराधाताईंसाठी, कारण स्वतःचा रिझल्ट